तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी आणि ऋषीमुनींनी अध्यात्मातल्या ज्या वाटा तयार केलेल्या आहेत की कसं जायला पाहिजे त्या वाटेनेच मी येणार आहे आणि जो त्या संतांनी लाभ घेतला आहे तो पण मी माझ्या जीवनात घेणार आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात, करू तैसे पाठांतर करुणा परभाषण जिही केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद स्वजवळ केल्या वाटा आई त्या नीटा मागितला तुका म्हणे घेऊ धावा करू हवा ते जोडी. तर तुमच्या अंतकरणात माझ्याबद्दल दया उत्पन्न होईल अशा शब्दाने मी तुम्हास आळवीत आहे, तुम्हाला प्रार्थना करत आहे. ज्या संतांनी अमूर्त असा देव मूर्तिमंत रूपाला आणला हा त्यांचा प्रसाद आहे. ऋषीमुनींनी ज्या वाटा पूर्वी निर्माण केल्या आहेत त्या त्याने चांगल्या स्वच्छ केलेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशा वेळी धाव घेऊन येऊ व मागील संतांनी जो लाभ घेतला ईश्वर भक्तीचा तो लाभ आम्ही पण घेऊ आणि त्या लाभाची इच्छा आम्हीसुद्धा करू. आणि म्हणून संतांनी जो अध्यात्मामध्ये हा चांगला मार्ग तयार केलेला आहे तो खरंच खूप सोपा आणि चांगला मार्ग आहे आणि त्या मार्गानेच त्या वाटेनेच आम्ही अध्यात्मामध्ये तुझं नामस्मरण करू, भक्ती करू असं या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.